आपल्या आंबेडकर लायब्ररीतर्फे सासवड नगरपालिकेतर्फे माझा किंवा आपल्या सर्वच यशवंतांचा मला वाटतं गेल्या 5-6 महिन्यामध्ये आपले सगळे विद्यार्थी लायब्ररीचे असतील किंवा आपल्या सासवडच्या परिसरातले सर्वांचा सत्कार इथं आयोजित केला. त्याबद्दल मी आपले लायब्ररीचं प्रशासन त्याचप्रमाणे आपले आमदार माननीय संजय जगताप सर या सर्वांचे आभार मानतो. कारण या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या चॅलेंजेसला फेस करावं लागतं. अभ्यासापासून असेल, फायनान्शियल असेल किंवा मेंटल असेल, या प्रत्येक गोष्टी फेस करत असताना कुठेतरी आपण ज्यावेळी सक्सेसफुल होतोय त्यावेळी कुठेतरी आपल्या या यशाची दखल घेते हे जेव्हा बघितलं जातं तेव्हा स्टेजवरीलच लोक आनंदित होतात असं नाही, तर जे आमचे सहकारी सोबतचे जे आता अभ्यास करतात आणि पुढच्या 1-2 वर्षात तेही तुम्हाला या स्टेजवर नक्की दिसणार आहे अशा लोकांनाही बऱ्यापैकी त्यामुळे मोटिवेशन भेटतं. त्यामुळे या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल गणेश असतील, आपल्या आमदार सर असतील आणि सर्वच मान्यवर यांचा मी आभार मानतो. माझा प्रवास सांगायचा झाला तर माझी GST निवड झाली, तिची परीक्षा झाली ती माझी जॉईनिंग झाल्यानंतर म्हणजे प्रॅक्टिकली बघायला गेलं तर माझा जॉब चालू झाला होता साताऱ्यामध्ये ट्रेनिंग प्लस जॉब. त्याचवेळी इकडे माझी फी झाली, फीमध्ये स्कोर चांगला आला. त्यानंतर मग मेन्स टाइमला मला फारशी सुट्टी घेता आली नाही कारण की म्हटलं आपल्याला मेन राज्यसेवा टार्गेट करायची, तर त्यावेळी आपण जे काय असेल ते सुट्टीसाठी प्लॅनिंग करूया म्हणून. परंतु मी मला ह्या परीक्षेसाठी त्यामागे कमीच वेळ दिला होता. परंतु माझं सुदैव असेल किंवा आतापर्यंतचा अभ्यास असेल त्यामुळे मला यावेळेस चांगले मार्क करून माझी STI मध्ये निवड झाली आणि त्याचा आनंद आहेच. आणि आपल्याला लायब्ररीला सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद. आणि प्रवासाबद्दल सांगायचं संघर्षापेक्षा मी एवढं नक्की सांगेल की जे आपलं डेली रुटीन आहे त्याला सगळ्यांनी जास्त महत्त्व द्यावं की बाबा आपला रोजचा ठरलेला जो अभ्यास आहे तो आपण कितपत करतोय. लायब्ररीला येतोय याचा अर्थ खरंच आपण अभ्यास करतोय का, की 8ला येतोय 10ला घरी जातोय पण क्वालिटेटिव्ह अभ्यास काउंट केला तर 4-5 तासाचं पुढं जात नाहीये. अशी जर का परिस्थिती असेल तर मात्र आपल्याला आपल्या अभ्यासावरती किंवा शेड्यूलवरती विचार करायची गरज आहे. बाकी जर डेली तुम्ही रुटीन फॉलो केलं बाबा रोजचे 8 तास 10 तास, कारण मला वाटतं 15-16 तास हे बोलण्यासाठी योग्य आहे किंवा स्टेजवरून गप्पा मारण्यासाठी योग्य आहे, पण प्रॅक्टिकल नाही आहे डेली बेसिसवरती करणं. त्यामुळे ते म्हणणारे नाही, पण रोजचे जे काही 8-10 तास आहेत ते जर आपण डेडिकेटेडली अभ्यास करत असू तर नक्कीच आपण यशाला व्यवस्थित घालणे इतकं पात्र होत असू एवढी मला खात्री आहे. आणि एवढीच गोष्ट मी या ठिकाणी नक्की सांगेल. आणि माझ्यापेक्षा अनुभव आणणारे एक आपले आमदार सर आहे, त्यांचा खूपच मोठा प्रवास आहे आणि खूप मोठा संघर्ष, म्हणजे त्यांच्यापुढे जर माझा संघर्ष मोजायचा झाला तर तो मी स्वतः एकदम क्षुल्लक आहे एवढा त्यांचा मोठा संघर्ष आहे. त्यामुळे नक्कीच माझी अशी अपेक्षा असेल की माझ्यापेक्षा व्यवस्थित मार्गदर्शन ते तुम्हाला करतील. किंवा ते आपले प्रवीण आहेत किंवा संदेश आहे जो की मला वाटतं क्लासरूममध्ये त्याची निवड झालेली आहे किंवा आपले महिला अधिकारी आहेत तेही तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतील. आणि माझं सगळ्यांनंतर परिवार आहे तिथे लायब्ररीचं स्वप्नील सर, अक्षय सर, आपला दीपक आहे, सगळ्यांचा सचिन, सगळ्यांची नावं घेत नाही पण खूप खूप धन्यवाद. कारण तुमचं सहकार्याशिवाय मी यश काही शक्य झालं नसतं. माझा परिवार आहे जे की नेहमी मला प्रोत्साहन करतात, माझ्या निर्णयाला कसंही असेल काही असेल हमखास सपोर्ट करतात आणि शेवटपर्यंत सपोर्ट करतात. त्यामुळे त्यांचाही मी आभारी आहे. आणि सर्वांना माझे 2 शब्द आहेत खूप खूप धन्यवाद. यानंतर त्यांची कॅनॉन इन्स्पेक्टर म्हणून निवड झाली ते पार्थ सुभाष गोसावी सर यांना विनंती करतो की कृपया आपल्या मानवर व्यक्त करावं. नमस्कार, माझं नाव पार्थ सुभाष गोसावी आणि कॅनॉन इन्स्पेक्टर पदी निवड झाली. तर सांगायचं असं आहे की तुम्ही अपयश तुम्हाला एक राहतं फक्त तुम्ही होतून राहता कामा नाही. 6-7 वर्ष मी अभ्यास करतच होता. मागच्या गेले 2 वर्ष 0.5 मी माझे रिझल्ट दिले तरी पण मी खचून गेलं नाही. आणि या लायब्ररीविषयी मला सांगायचं आहे की या लायब्ररीत आल्यापासून माझे रिझल्ट आले. खरं तर लकी लायब्ररी आहे माझ्यासाठी. आणि जेव्हा राज्यसेवेचा रिझल्ट लागला पूर्ण परीक्षेचा तेव्हा सरांनी आम्हाला विभाग दिले. तेव्हापासून जे मोटिवेशन भेटले आम्हाला की छोट्या छोट्या गोष्टी पण आपण आनंद मानला पाहिजे, की असं नाही की काही गोष्ट भेटल्यावर आपण आनंद साजरा करावा. जे टप्पे आहेत ते पण आपण एन्जॉय केले पाहिजे आणि कुठल्याही गोष्टी खचून जाता कामा नये. आणि लायब्ररीबद्दल मला अजून खूप काही सांगता येईल की मी पुण्यात पण खूप लायब्ररीमध्ये होतो पण एवढा मोठा स्पेशियस लायब्ररी मला इथेच बघायला मिळते. आणि सगळ्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत, म्हणजे कॉम्प्युटर लॅबपासून
ज्यांची निवड झालेली आहे ते संदेश जगताप सर यांना विनंती करतो कृपया आपण आपलं अनुभव कथन करावं. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांना माझा नमस्कार. माझं नाव संदेश हनुमंत जगताप. माझं ग्रॅज्युएशन मागच्या वर्षी झाले. मी आर्किटेक्चरमधून ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि माझा प्रवास खूप शॉर्ट स्पॅनचा होता. 2023मध्ये मी लायब्ररी जॉईन केली होती आणि हे सगळे खाली बसलेले अधिकारी त्यांची सहवास मला लावला. त्यांच्याबरोबर अभ्यास करताना मजा पण आली आणि ही जी लायब्ररी आहे माझा विचार करता होता की मला पुण्यात जायचं आहे. मी जेव्हा सर्व होतो मला स्पर्धा परीक्षेमध्ये उतरायचं त्यावेळी ही आपली जी वास्तू आहे आणि वास्तुशास्त्र मला माहिती की व्यवस्थित ते बांधणी झालेली आणि त्या लायब्ररीमध्ये तर एक अभ्यासाचं वातावरण मिळतं की जे सहसा बाहेर बघायला मिळतं आणि माझं नशीब मला अभ्यास करायला लागला. माझ्या स्पर्धा परीक्षेची सुरुवात खरं तर तुम्हाला 23मध्येच झाली होती की मी निर्णय घेतला की मला याच्यामध्ये पडायचं. पण हे असं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये लगेच यश मिळणं हे खूप रेअर असतं. त्यामुळे मी तिथून सेट केलं होतं की मी मॅक्झिमम 2 वर्ष घेईल आणि त्या डिग्रीमुळे मला अजून जास्त मोटिवेशन मिळायचं नाही. आपल्याला अभ्यास करायचा आणि त्याच्यामध्ये जी सार्वजनिक बातमी विभाग महाराष्ट्र शासनाची एक्झाम होती त्याच्यामध्ये राज्य दुसरा क्रमांक मिळवला आणि माझी निवड झाली आणि माझं जे स्वप्न आहे ते मी अजूनही असंच पुढे ठेवणार आहे. कारण अजून वेळ पुढे नाही आहे, सुरुवात झाली असते म्हणजे 12 जाणार आहे आणि इथे जमलेले हे सगळे जे आहेत म्हणजे गाडीमध्ये सगळे सचिन सर शंकर सर म्हणजे अतिशय जबरदस्त लोक आहेत सगळे म्हणजे त्यांच्यासमोर मी खरं खूप जिंकले आणि यांच्यासाठी एकच वाक्य म्हणजे की लोक पडेंगे सजीव लोक म्हणे धन्यवाद सर. यानंतर ज्यांची केनल इन्स्पेक्टर म्हणून निवड आहे ते माझे मित्र आणि मार्गदर्शक रामदास भीमसेन फडकळे सर यांना विनंती करतो की आपण आपला अनुभव व्यक्त करू. विद्यार्थी मित्र जसं पाहिजे तर माझी जरा स्त्रीजरी जरा कमी आहे सर त्यानंतर समजलं माझ्या विषयात म्हटलं तर माझे मोठे विषय आले होता त्याचबरोबर घरचे सर्व मित्र त्यांचा सर्वात मोठा आहे ना सहभाग आहे. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा करताना मी साधारणतः 2016 पासून जे आपली लायब्ररी खाली ते तहसीलदार युनिव्हर्सिटी होती तिथे मी अभ्यास चालू केला होता. तिथे अभ्यास करताना जी काही अडचणी आल्या सर्वांना सांगून सगळं काका यायच्या आमच्याकडे यशवंत काका आणि काका हे सर्व जण आम्हाला वेगवेगळी मार्गदर्शन करायचे. त्यांचं प्रामाणिकपणे म्हणजे लक्ष असेल लाईट गेली पाणी गेली या गोष्टी जरी झाल्या तरी ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्हाला येऊन तिथे त्या सर्व सॉल्व करायचे. तिथपासून तुम्ही आता ही नवीन अभ्यासिका चालू केली तुमचे अशा अभ्यासिकेत तुम्ही वायफाय त्यानंतर पाणी स्वच्छता डिपार्टमेंट असतील स्वच्छता डिपार्टमेंटचे मोहन चव्हाण त्याचबरोबर लाईट डिपार्टमेंटचे अधिकारी यांचे सर्व कायम आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. याबरोबर जर सांगायचं झालं तर स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास चालू करताना
चेंज झालं. माझे बरेचसे मित्र त्यामध्ये असे मी असे वर्षी मला लहान भाऊ गणेश पडले त्या विदेशीचा मित्र त्यामुळे गेलेले आहे. तर याच्यावरच आम्ही स्टार्टला अभ्यास पुरा करावा, म्हणजे कसा करावा, की काय काय गोष्टींना ते रेफरन्स बुक वापरायचे. त्या रेफरन्स बुक वापरण्यापासून आम्ही जरा थोडी शिकलेलं झालं. तर त्या रेफरन्स बुक वापरण्यापासून ती येणार ती 2 वर्ष वाया गेली. ती आम्हाला प्रमुख असे वेळ केले आहे. त्यामुळे नवीन जे येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वाभाविकच्या क्षेत्रात उत्तर पदाधिकारी ते 2 वर्ष गेले. त्यांना सांगू शकतो की त्यांनी सर्वप्रथम त्यांची संदर्भ सूची आहे अभ्यासाची, तर त्यामध्ये त्यांनी स्वतः ती निवडावी आणि वारंवार रिव्हिजन करावी. रिव्हिजन करताना तुम्ही जी अपडेट पॉईंट आहे त्याची दरवर्षी भौगोलिक असतील, आर्थिक जी इकॉनॉमी सर्वे होतो त्यांचा तरी त्यामध्ये देखील वापर करावा. त्याचबरोबर त्या चालू घडामोडी ज्या असतील ते सर्व आम्ही सांगायचं नंतर सर्व मित्र आम्ही काय ग्रुप डिस्कशन करायचो. सरांनी सांगितलं सुद्धा होतं की बाबा तुम्हाला ग्रुप डिस्कशन करायचं असेल त्यासाठी वेगळा हॉल तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल. त्याचबरोबर लायब्ररीमध्ये जे क्लबसाठी जे मुलं बसतो आमचं त्या सर्व आम्हाला त्यांनी 24 तास या उपलब्ध करून दिली. त्यामध्ये मी सर्वांचा नक्कीच आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर ज्यांची ज्युनियर असिस्टंट सोलापूर महानगरपालिकेची निवड झाली आहे ते प्रवीण कासे समोर व्यक्तिगत आपण आपल्या मनात व्यक्त करायचं. नमस्कार, मी पंचायत प्रवीण देता तुमचा बीड जिल्ह्यातील राज्यपालांची स्वयंपाक होता आहे. त्या क्षेत्रामध्ये मी उद्यासाठी पदाचा अभ्यास सुरू केला होता. त्यानंतर मी काम नाही मला त्याची राज्य खूप महत्त्वाचं होतं. काम केला होता. त्यानंतर 2022मध्ये मी पुण्यामध्ये आलो. खूप चांगला अभ्यास केला. मी इतर शासकीय सरळ पहिल्यापासून पूर्ण कार्य करत होतो. त्यामध्ये आता माझी सोलापूर महानगरपालिकेमध्ये ज्युनियर असिस्टंट त्या पदावर माझी निवड झाली आहे आणि सुरुवातीस मला जॉईनिंगला बोलवलं आहे. या विषयामध्ये माझा मित्र त्यांची लायब्ररी एक्सपेरिमेंट मला भरपूर चालली आणि आपल्या लायब्ररीचं सांगायचं झालं तर मी मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये आलो होतो. तर इथं लायब्ररी सोयी वगैरे बघून मी खर्च झालो होतो. कारण अशी पुण्यामध्ये बघायला भेटली केला होता. त्यानंतर एक छोटे छोटे होते कोणतीही होतो एखाद्या त्याला लागू नाही तर भाग घेतला ते पण भेटते. 40 रुपयाची पैठण असते दुसरा एक भेटते. खूप आणि आज तुम्ही माझा उपकार केला धन्यवाद सर. यानंतर त्यांची असिस्टंट जनरल मॅनेजर RDPSPO म्हणून निवड झालेली आहे त्या जगताप कल्याण विकास यांनी आपल्या मनावर व्यक्त करायचं. नमस्कार सर्वांना. मी कल्याण जगताप आणि सध्या सोलापूर कमर्शियल बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असिस्टंट ब्रांच मॅनेजर म्हणून जॉईन झालेला आहे. माझ्या यशामध्ये मी पहिल्यांदा माझे घरचे सगळे माझ्या बहिणी भाऊ वगैरे सगळ्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. तसेच गणेशन आणि सगळ्यांना याची खरोखर मार्गदर्शन मिळाले. मागच्या वर्षी या टायमिंगमध्ये एक सत्र झालं आणि मी विचार केला होता की कधीतरी सत्र माझं पण होईल. तर मला वाटत होतं की त्याला उपलब्धी संधी येईल आणि ते सर्वांना सर्व बसलेल्यांना इथून त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. असा अभ्यास करत राहा आणि आपले आईवडिलांचे तसेच सासऱ्यांचे नाव खूप मोठे करा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट पदी त्यांची निवड झालेली आहे त्या राठोड अश्विनी विकास यांना विनंती करतो कृपया आपण आपल्याला व्यक्त करायचं.
आणि आता कार्यरत असणारे विकास राठोड यांनी पूर्ण आयुष्य दिलं तिथं कामासाठी. त्या सासवड नगरपालिकेची लायब्ररी मला सत्कारापासून झाला माझा, त्याच्याबद्दल खूप म्हणजे खूप गर्व वाटतोय. आणि मोठ्यावेळेला जे शिकवण होती त्यांनी त्यांचं आयुष्य दिलं नगरपालिकेत. काही काम असू दे, काही असू दे, ते त्यांच्या कामाला खूप प्रामाणिक राहिले. आणि त्यांनी हे शिकवलं की जेव्हा पण तू जाशील शासनात तेव्हा प्रामाणिकपणे असंच
वर्षांनी अनुभव या ठिकाणी व्यक्त केला. खूप खूप धन्यवाद. यानंतर नगरपालिका शिक्षक कधी त्यांची निवड झाली आहे ते श्रीमंत भोगळे सरांना विनंती करते, कृपया आपण आपला अनुभव करायला द्यावा. नमस्कार सर्वांना. आनंद व्यासपीठ आणि सर्व माझ्या माझे नाव समीर राजकुमार भोंगळे, पवित्र बोर्डर अंतर्गत मी 5 आपल्याकडे जॉईन झाला आहे. तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना आपल्याकडे प्लॅन ए आणि प्लॅन बी दोन्ही पाहिजे. आज तर माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे, मला गायडन्स केलं, त्यांच्यामुळे आज माझं मला गायडन्स देऊन गावात एवढे लायब्ररी आहेत, पण आपल्या लायब्ररीसारखी सुविधा पण गरजेची नाही. म्हणजे जिथे जाईल तिथं पहिल्यांदा आपल्याला जागा भेटते. आपल्या ह्याला अशी व्यवस्था आहे की तू एकदा जागा फिक्स केली किती जागा तुझी, आणि वातावरण रेडीमेड आहे की मी पुन्हा सुद्धा लायब्ररी लावतो. पण तिथं कसं तिथं आणि आपल्या इथं आपलं तालुक्यात गाव आहे, आपल्या इथं भरपूर गरीब किंवा भरपूर सर आपल्या वेळेवर मदत करून मुलांना म्हणजे नाही का घराचं वातावरण तयार करतात. प्रत्येक लायब्ररी सर्व आता काय केलं आहे जेवढं नाही तेवढं बरं असते. तसं एक दिवस जरी काय असते सर काम होता कुठे गेला तुम्ही विचारपूस करता सर आनंद आणि काय झालं की आपलं सर्व काही करून देतात. तसंच लायब्ररीचं वातावरण सुद्धा खेळायचं सर्व सरकारी ती कुठं अडचण आली काय होतं स्पर्धा परीक्षा करताना अपयश आले माणूस घरचे तर सपोर्टिव्ह असतातच, पण बाकीचे बाबा एक दोन मार्क परीक्षा नाही असे 7 मित्र सर्व सहकारी आहेत, ज्यांच्यामुळं आम्हाला प्लॅन घ्यायचं. मी राज्यसेवा करतो पण त्यात वारंवार अपयश 2-3 वेळा अपयश आलं, पण घरच्यांनी सांगितलं की घरचे आईवडील शिक्षक आहे, आई सुद्धा शिक्षक होते आणि वडील सुद्धा चालू शिक्षक आहे. तर त्यांनी सांगितलं करून लावू नको, जरी आपल्याला म्हणजे घरात एक वेळ वडील नसतील तर थोडंफार ॲडजस्ट होतं, पण आईने स्वतः घर चालवणं खूप अवघड आहे. पण वडिलांनी माझे जे आहे राहणार त्यांनी पण भरपूर सहकार्य केलं सर्वांनीच. पण प्लॅन बी पाहिजे, कारण हा प्लॅन बी असल्यावर आपल्याला भरपूर काही आपल्याला साध्य करता येईल की आपल्या अपयश येतं म्हणजे जागा तुम्ही जागा कोणती नसतात, जागा 100-200 असतात 2-3 जागा असतात, पण अपयश वेगळं असेल की तुम्ही प्रत्येक विद्यार्थी 100-200 प्रयत्न करत असतो, पण प्रत्येकाला यश असतं. जागांचा अभाव आणि विद्यार्थी संख्या परीक्षेकडे बघता आपल्याला दरवेळेस यश असणार. त्यामुळे प्लॅन बी असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. आणि माझं असं सांगेल की तुम्ही जे करताय व्यवस्थित करताय, कारण मी माझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहे अभ्यास करणार आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगेल योग्य नाही पण मी सांगतो प्लॅन बी आणि प्लॅन ए तुमचं दोन्ही चालू द्या. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर करनिर्धारक नगर परिषद गटप्रड म्हणून ज्यांची निवड झालेली आहे त्या सरकारमंत्री साहेब यांना विनंती करतो, कृपया आपण मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आजचे सत्कारमूर्ती आणि विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सायलिका खडमे. फॅमिली बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर एक सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी आहे. माझे वडील हे उद्योगधंदा आहे आणि आई गृहिणी आहे. पण वडिलांनी पहिल्यापासूनच स्वप्न होतं की अधिकारी हो आणि तेच मी मनाशी धरून आणि त्याला मम्मीचं म्हणणं खूप पाठिंबा राहिला. त्यामुळे मी आज या संपादन करू शकले हे मी सांगते. आणि विद्यार्थी मित्रांना सांगायचं झालं तर स्ट्रॉंग जर आपली इच्छाशक्ती असेल तर आपली परिस्थिती कशी असेल तर ते अजिबात मॅटर करत नाही. फक्त इच्छाशक्ती स्ट्रॉंग ठेवा, योग्य मेहनत घ्या आणि सातत्य ठेवा, यश नक्की भेटेल एवढंच मी सांगते. आणि जो आज आमचा सत्कार आयोजित केला त्याबद्दल सर्वांचा आभार मानते आणि माझं बोलणं थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. यानंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी महात्मा गांधी रोजगार हमी योजना म्हणून ज्यांची निवड झाली ते ऋषिकेश शिंदेसर यांना विनंती करतो, कृपया आपण मनोगत व्यक्त करावं. सर्वोच्च आभार
तरी चांगलं थोडंसं अनुभव आलेला आहे. त्यानंतर मी परीक्षा घेतलो घेतलो त्यानंतर त्या परीक्षेला सिलेक्शन झालं. त्यानंतर मी घरात पण आपण जास्त घेऊन झालं यानंतर कार्यक्रमाला पुढे घेऊन जात असताना खऱ्या अर्थानं या ठिकाणी बरेचसे मान्यवर उपस्थित आहेत. खरं तर असं म्हटलं जातं की आज इथल्या ठरविलेला चंद्रनाचा गंधार मान्यवरांच्या आगमनाने सोहळा झाला. मान्यवरांचं मनोगत आणि मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी होणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्वप्रथमतः प्रसिद्धीचे संचालक सन्माननीय कैलासजी दिवाळ सर यांना विनंती करतो, कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रथमतः सर्व महापुरुषांना या ठिकाणी आपल्या कार्यावर उपस्थित असलेले आणि उपस्थित आज या ठिकाणी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी सन्मान सोहळा ठेवलेला आहे आपल्या आधीचे विद्यार्थी. तर मला आलेल्या विद्यार्थ्यांना जे आता आपले विद्यार्थी आहेत त्यांना मी असं सांगायचं की आपण आपला जो सन्मान सोहळा घेतलेला आहे ते विद्यार्थ्यांचं त्या पाठीमागं खूप कष्ट आहे, खूप प्रयत्न आहे. त्यांचा आदर्श घेऊन आपल्याला अशा प्रकारे त्यांच्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी अधिकारी पाहिजे त्यांच्याप्रकारे आपल्याला या ठिकाणी सन्मान सोहळा घ्यायचा. तर मला सर्वांना सांगेल की आपण अशा प्रकारे प्रेरणा केली पाहिजे आणि आपल्या तालुक्याचं, आपल्या घराचं, आपल्या गावाचं आणि आपल्या सर्वोत्तम या ठिकाणी उद्योग केलं पाहिजे. आजच्या या कार्यक्रमाला आमदार साहेबांनी निरोप दिला त्याबद्दल मी त्यांचं खूप आभार मानतो आणि पुन्हा या कार्यक्रमामध्ये खूप खूप वेळ देतो थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. यानंतर सासवड नगरीचे नगराध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर सन्माननीय मार्तंड बोर्डे साहेब यांना विनंती करतो, कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करा. धन्यवाद. आज या ठिकाणी सासवड नगरपालिका त्याचप्रमाणे सेंटर ऑफ आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक्सलेन्स सेंटर सासवड याच्या माध्यमातून आपल्या अभ्यासिकेमध्ये जे विद्यार्थी यशस्वी झाले या विद्यार्थ्यांचा गुरुत्व समारंभ आज या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. आणि आयोजित करत असताना खरं आपले मार्गदर्शक गृहनिर्माण आमदार माननीय श्री जगताप यांच्या माध्यमातून त्यांचं जे विजय होता त्यावेळेस मी नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी जे त्यांचे वडील आमचे मार्गदर्शक कैलासवासी सरकारवासी चंद्रकांत जगताप यांची एक भावना होती की आपल्याला जर शिकायला नाही तर आपण तालुक्यातील तळागाळातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्राच्या दृष्टीने आपल्याला काही सुविधा उपलब्ध करून देता येईल त्या दृष्टीने त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि ते कशाला घराची झाल्यासारखं तुम्हाला वाटतं. कारण मी त्यांच्याबरोबर 33 वर्ष काम करत असताना सारा नात्याने सर्व क्षेत्रामध्ये ज्यावेळेस काम करतात त्या प्रत्येक ठिकाणी सोडत आलेला आहे आणि म्हणून आज एक्सप्रेस सेंटरमध्ये आपण ज्यावेळेस येता त्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि विरोध करत असताना निश्चितच मला कार्य आठवण येते आणि म्हणून मला आज सांगायचं सर आपल्या त्या विजयमध्ये ते निश्चितच साध्य झाल्यासारखं मला वाटतं. म्हणून माझ्या नगरपालिकेतील आपण या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक यशवंत डॉक्टर बेगत सर असतील त्याचप्रमाणे त्याला दिवाण असतील आणि त्या या ठिकाणी उपस्थित संत असतील ते सर्व जण मार्गदर्शक असतील तरी खरं त्यावेळेला त्या मार्गदर्शकाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे या ठिकाणी संस्कृती मुख्याध्यापक मानले गड्डे साहेबांचे प्रेरणा निर्देशांचे शिस्त लावले आणि शिस्तीच्या माध्यमातून आपण त्यावेळेस हे घडला आणि घडत असताना खरं विकृतही नाही आणि म्हणून आपण या दिनाच्या दिवशी आपण आईवडिलांचं खरंच नाही ते त्यांनी जे कर्तव्य होते ते कर्तव्य करत असताना आपण ते साध्य केलं ते निश्चितच त्या आईवडिलांना आदराची बाब आहे. म्हणून मला त्या ठिकाणी एकच सांगायचे की ते विजय होतं पुरंदर तालुक्यातील सासवड शहराला त्यावेळेस आमचं मार्गदर्शक आमदार माननीय संजय जगताप यांच्या माध्यमातून माझ्या कडे अधिकारी असतील माझ्या नगरपालिकेचे सर्व नगरसेवक सहकारी बंधुवर्गीय त्यावेळेस मला साथ
विद्यार्थ्यांना आपण आईवडिलांनी आपल्या अत्यंत कष्ट करून आपल्या याच्यावर शिक्षण देत असताना त्यांच्या ज्या भावना असतील त्यांच्या अपेक्षा असतील त्या अपेक्षेचा आपण पूर्तता करा आणि आपण प्रशासकीय सेवा करत असताना मी सुद्धा एका बँकेमध्ये चीफ ऑफिसर म्हणून जरी काम केलं असेल तर त्यांना जो मान असतो त्याच्यापेक्षा आपण प्रशासकीय सेवक किंवा शासकीय सेवक असताना जो मान असतो तो निश्चितच मला अभिमानास्पद आहे. म्हणून मला आपल्याला या पुढील कार्यात आपल्याला शुभेच्छा व्यक्त करायच्या आहे आणि आपल्या अभ्यासिकेमधून आपण जे तयार झाला त्या अभ्यासिकेचं सतत प्रेरणा आणि आठवण आपल्यामध्ये असावी अशी भावना व्यक्त करून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि पूर्ण भगिनीचे आमदार सन्माननीय संजयजी जगताप सर यांना विनंती करतो की कृपया आपण उपस्थितांना